हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. माझं नाव आहे गौरी आणि आज मी बनवणार आहे स्वीट कॉर्नचे पॅनकेक्स. हे पॅनकेक्स तुम्ही ब्रेकफास्टला बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठीही बनवू शकता. खूप पटकन होणारे आणि खूप टेस्टी लागणारे हे पॅनकेक्स तुमच्या घरातल्या लहान मुलांना तर आवडतीलच, पण मोठ्यांनाही खूप आवडतील. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. पॅनकेक बनवण्यासाठी मी 2 स्वीट कॉर्नचे कंस घेतलेले आहेत आणि हे पॅनकेक मी 3 माणसांसाठी बनवत आहे. आता त्या कंसांचे दाणे काढायचे आहेत किंवा तुम्ही चाकूने अशा प्रकारे कट करून घेऊ शकता. एका कंसाचे दाणे कट करून घेतलेले आहेत आणि आता ते एका बाउलमध्ये ठेवत आहे. दुसऱ्या कंसाचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहे. बारीक केलेली स्वीट कॉर्नची पेस्ट आपल्याला बाउलमध्ये टाकायची आहे. आता खलबत्त्यामध्ये मी 10 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. 2 मोठ्या मिरच्या मी कट करून टाकलेल्या आहेत आणि अर्धा छोटा चम्मच आपल्याला जिरी घ्यायची आहे आणि हे सगळं बारीक करायचं आहे. बारीक केलेली ही पेस्ट बाउलमध्ये टाकायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि चिमूटभर हिंग टाकायचा आहे आणि अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे 1 चमचा लाल तिखट आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे चवीसाठी मीठ. 2 मोठे चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे किंवा मैदाही टाकू शकता आणि 1 मोठा चमचा आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं पॅनकेकचं मिश्रण तयार आहे. आता गॅसवरती पॅन किंवा तवा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर पॅनमध्ये मिश्रण टाकायचं आणि अशा प्रकारे त्याचे पॅनकेक बनवून घ्यायचे. पॅनवरती झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटांसाठी पॅनकेक छान भाजून घ्यायचा. 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि पॅनकेक पलटी करून दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायचा. हा बनवलेला पॅनकेक खूप तेलकट झालेला आहे, म्हणून मी मिश्रणामध्ये अजून 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि पीठ वाढवल्यामुळे मी थोडंसं मीठ देखील टाकून घेतलं आहे. आता ते मिश्रण मी परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता परत पॅनमध्ये आपल्याला हे मिश्रण चमच्याने टाकून त्याचे पॅनकेक बनवायचे आहे. पॅनकेक्स मी 2 मिनिटांसाठी भाजून घेतलेले आहेत. आता झाकण काढून ते पलटी करून घेऊयात. अशा प्रकारे प्रेस करून पॅनकेक आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की आपले पॅनकेक छान भाजले गेलेले आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये सर्व करूयात. मी हे पॅनकेक टोमॅटो सॉस बरोबर सर्व करत आहे. तुम्हाला मी बनवलेले पॅनकेक्स कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.